दुसरा दिवस पाऊसमध्ये आणि पावसाने जोर धरला आहे. खूप पाऊस आहे, ते पाहू शकता आपण. हे बघा, भरपूर पाऊस आहे दूर दूरपर्यंत. सुंदर वातावरण यार, पावसाचं काळोख केलं आहे. हे ढग इकडे आले आता, पूर्ण ढग काय झालेले आहेत. रिम झिम रिम झिम पाऊस धारा. आपला योगेश सकाळच्या नाश्त्याची सोय करतोय. भुर्जी आमलेटसाठी कांदा कापतोय, रडतोय बिचारा. अरे का लास्ट कांदा काय दिसलंच ना, काय कापलं ते किती मोठा कापला बघा. लास्ट कांदा दिसलाच नाही बोलतोय. आणि किती वर्षानंतर कापतोय कांदा? 1 वर्ष, 2 वर्षानंतर कांदा कापतोय. कापलेला गेल्या वेळेला. हा बघा, बायका बघतील आता परत. गेल्या वेळेस तर नाही टाकलेलं मी ते खोबरं किसताना. नाश्ता येणार आहे तोपर्यंत चहाचा जुगाड. चहा पिऊया तोपर्यंत. बिस्किट आणलेलं आहे. मामा पूजा करतोय. राजेश प्रवीणचा चहा पिऊन झाला, बिस्किट नको होती काय तुला? हा मग ये बिस्किट खाऊया. सुंदर पाऊस पडतोय, छानसा असा मस्त बाहेर. बाहेर पाऊस पडतोय छान. आणि इथे मस्तपैकी झोप्यावर बसून आम्ही आता चहाचं घोट घेतो. चहाचं घोट आणि पाऊस आला. आणि भुर्जी सकाळच्या नाश्त्याची सोय. कांदा कापला योगेशने आणि आता आपला राजेश योगेश भुर्जी पावतोय. सकाळचा नाश्ता भुर्जी पाव. तसं पावसाचं वातावरण आणि आतमध्ये भुर्जीचा नाश्ता. भुर्जी पाव नंतर मीठ वरून टाकले. मीठ नंतर पण टाकलं नाही. हे लाल लाल काय मसाला टाकतो, लाल लाल मसाला टाकतो. म्हटला दुसरा दिवस नेहमीप्रमाणे मार्केट सगळ्यात पहिलं गाठलेलं आहे. मटणाचं व्यवस्था करतात. वड्याचं पीठ आणलं यावेळेस देखील. गेल्या वेळेस पण पाहिलं असं ब्लॉगमध्ये वडे बनवले, तसे वडे. मटण आहे काय माहीत नाही, बघू. तू खातो ना? थाय पीस घ्यायला सांग. थाय पीस? थाय पीस. हा थायलंडचे पीस घे. लिव्हर बिर नको. लिव्हर खाल्ला भरपूर. लिव्हर नाही रे. काय थाय पीस, चॉप. याच्यात भरपूर आहे. हा भरपूर आहे. दुकान उचलून नेऊया काय? सीना पाहिजे कोणाचं. सीना तुला पसीना देतो. आणि मटण घ्यायला आलोय पावसला. मटण घेऊन पुन्हा मार्केटमध्ये भानोशी मासा सगळ्यांचा आवडता. एकच भानोशी भेटले, ती पण आम्हाला. ह्या तांबूशी मोडवसा शिवले आहेत. दोनशेला देते बघ. हा कोणता आहे मावशी? हा कोणता आहे? तांबूशी. एकच घे रे. आहे ना, चव आहे ना त्याला, टेस्ट आहे ना. आणि लांबडे तुकडे ठेवा. त्याप्रमाणे बाजारात आलोय पावसच्या मासे खरेदी करायला. आज भानूशी नाही भेटले, तांबूशी भेटले आम्ही. तांबूशी मासा चांगला आहे, चवीला बोलतात. हा योगी नो भानूशी तांबूशी खा ना, शीतर आहे मागे.
आम्ही काही बिया आणल्यात झाडांमध्ये लावण्यासाठी, झाडे लावण्यासाठी. काकडी, ही काकडीची बिया आहे. इथे पाहू शकता काकडीच्या बिया असा असतात. वांग, वेल येते. हे वांग्याच्या बिया आहेत आणि सुकवलेल्या. ह्या तर तुम्हाला ओळखीच्या वाटतील बघा, कारल्याच्या आहेत. आणि या बिया ज्या आहेत त्या ह्या या कसल्या आहेत माहीत नाही. हा दुधी ना, दुधीचे आहेत. आणि या ही खायची वाटतं आपल्याला. हे खायच्या गोळ्या आहेत. वाटाणे, हिरवे वाटाणे. मी आला तो हिरवे वाटाणे खातो. हे घ्या, गोळ्या घेतल्यात डॉक्टरने दिल्या, सॉरी बिया घेतल्यात. आणि आता हत्यारं घेऊन आपला वृक्षारोपण करणार आहे. योगेशच्या हाते वृक्षारोपण. इथे नाही मी आला, इथे वृक्षारोपण सुरू झालेलं आहे. पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम. छानसं असं कोकणातील वातावरणात आम्ही वृक्षारोपण. योगेशचा हात कसा आहे बघायचा. इकडे झाडं हलतात काय भीती वाटते. इकडे इकडे मार. एंट्रन्सला कोणा काय टाकूया. अरे वेल अशी येईल मस्त. असतो काय तू टाक ना तू. अरे पाऊस भिजतोय माझा मोबाईल. हा अरे कधी काम केलेलं काय रे. अरे टाका एक मामा बोला एक बोट ठेवा ना. हा द्या एक दोन बी द्या. एक दोन बिया पाहिजे तुला ना. त्यातल्या आपण जे काकडीची लावूया. काकडीची इन पिन चपटी पिन इन पिन आउट. इन पिन आउट. या सकाळच्या गोळ्यात जुलाबच्या. काकडी लावली, काकडी लटकेल. अरे जाऊ रे, पाऊस झाला तो बघ पहिला इथं. इकडे आपण टाकूया काकडी आणि वांग टाकूया. वांग कारण ती वेल ह्याला मग धरून हा. बरोबर जायला शिवाय. सगळ्या वेलीच आहेत. त्या वेलीवाले जायत का. हा मी इकडे उभा आहे. हा काकडीची लावूया. आणि ती हा 2-3 अजून टाक. अजून एक टाक. बस. याच्यात दुसरी टाकू चालेल. नाही त्याच्या बाजूला घे खड्डा ना इकडे. कोकणातील पावसात आम्हाला मटण वड्याचा भेद आहे. राजेशमुळे मटण वडे करतोय राजेश. आणि मटण आणलंय. मटणाबरोबर या सुरवा बनवला त्याने. तो आम्हाला दिला प्यायला त्याने मटणाच्या आधी. आणि संपूर्ण जेवणाचं नॉलेज असलेला सर्व गुण संपन्न आमचा राजेश सेफ. हे अशो, अरे मामाने सुरुवात दिला. घे ये तो पेला घे. सुरुवा पुन्हा एकदा वडे आशिष चळतोय आणि राजेश वडे थापतोय. बाकी प्रॉपर आहे सेफ. आशिष पण काढू शकतो असं काय. आशिष तर काय ऑलराऊंडर आहे. नवीन कुक, नवीन सेफ आलेला आहे. पार्टी मारायची आणि चिंचकडे वडे फुगला ना की लगेच काढायचं बाहेर. बिग होतं. वड्या फुगला की काय अजून काय हे काढायचं नाही. आता टिंब टिंब वड्या फुगला. ट्रिक बघा ट्रिक. हा बघ ठीक आहे. याचं बरोबर करायचं असं चला हे काय होडी जागा आणि असं करून लगेच असं ते थोडंसं असं करायचं. घरात बायको बघते पाण्याचा चमचा आत टाकला काय झालं म्हणतो. एक नंबर भाई. वडे बिडे बनतात. मासे वडे खेकडे बिकडे. आणि हा आमचा योगेश. हर्षदा बघते ना तू. ट्रिक म्हटलं एक आणि आज मटण वड्याचा बेट आहे. मटण वडे राजेशने बनवलेत. पुन्हा एकदा कोकणात येऊन या पावसाच्या वातावरणात. बाहेर पाऊस आहे. वातावरण पण पाहू शकता खूप छान आहे. आणि इथे आम्ही आज मटण वड्याचा बेत केलेला आहे. खूप छान. एकत्र पुन्हा जेवण होणार आहे. असा योग कधी येत नाही. मटण चिकन नाही, मटण आहे. मटण पुढे ह्याच्यात वडे टाकला. हे नल्ली नल्ली आया रे. बद नल्ली. नल्ली आया रे. बैठ रे. कोकणात येऊन मटण वडे नाही खाल्ले तर काय मजा ना. पावसाळी वातावरण, मटण वडे जेवणात खूप सुंदर. राजेशच्या हाताला चव आहे. राजेशने सुंदर असं टेस्टी जेवण बनवलं आहे. छानसं असं मित्रांनो.
हा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग होता, छोटा आहे. आणि तिसऱ्या दिवसाचा अजून एक ब्लॉग येईल. तोपर्यंत मित्रांनो, जय श्रीराम.